नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनीने 24 तास मागितलेले असतात. ती म्हणते की येत्या 24 तासांमध्ये मी इथे पुरावा आणून देते आणि मग मी खरं बोलते की खोटं हे तुम्हालाच कळेल. वसू आत्याच्या विरोधामध्ये येत्या 24 तासाच्या आत मी पुरावा आणून देणार आहे आणि नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते असं इथे नंदिनी सगळ्यांना म्हणालेले असते. तेव्हा इथे वसू आत्याला ती म्हणते की ह्या वेळेला तुम्ही मला कितीही खोट्यात काढण्याचा प्रयत्न करा, पण सत्य लपून राहणार नाही. ते सगळ्यांच्या समोर येणारच आणि मी काही चुकीचं करत नाही आहे. मला माहिती आहे मी जे करते ते बरोबर आहे, त्याच्यामुळे मी तुमची माफीसुद्धा मागणार नाही आहे, असं नंदिनी इथे वसूला म्हणत असते. आणि इथे नंदिनीच्या पाठीमागे जीवा खंबीरपणे उभा असतो आणि मानिनी, मिथुन काका यांना माहिती असतं की नंदिनी विनाकारण कुणावरतीही आरोप करणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा नंदिनीवरती विश्वास असतो की येत्या 24 तासामध्ये नंदिनी आता वसू आत्याच्या विरोधात कुठला बरं पुरावा आणणार आहे, याची सगळेजण आतुरतेने वाट बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जेव्हा जीवा नंदिनीला म्हणतो तू काय पुरावा आणणार आहेस, तेव्हा नंदिनी म्हणते मी जो काही पुरावा आणेन तो तुम्ही सगळेजण उद्या बघालच. पण तेव्हा जीवा म्हणत असतो की मी तुझी मदत करेन. नंदिनी म्हणत असते की ही लढाई माझी आहे आणि ही लढाई मीच लढणार, याच्यामध्ये मला तुम्हाला अडकवायचं नाही आहे. आधीच बाबा माझ्यावरती खूप चिडलेत, माझ्यामुळे ते तुमच्यावरती रागवायला नको, मला ते आवडणार नाही आहे, असं नंदिनी म्हणते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जबरदस्त असा पुरावा घेऊन आलेली असते. तेव्हा नंदिनीला असं वाटतं की दीपक हा तिच्या बाजूने साक्ष देईल, पण प्रेक्षकांनो तसं काही होत नाही. तर येणाऱ्या भागामध्ये ऐन वेळेला दीपकने आपली साक्ष बदलून नंदिनीच्या बाजूने न बोलता त्याने वसूच्या बाजूने साक्ष दिलेली असते. त्यामुळे इथे नंदिनी पुन्हा एकदा खोटी ठरलेली असते आणि रम्याने सांगितल्याप्रमाणे 24 तासाच्या आत जर तू आईच्या विरोधात पुरावा नाही दिलास तर तुला देशमुखांचं घर सोडून जावं लागेल, असं रम्याने सांगितलेलं असतं. त्यामुळे इथे आता दीपकने ऐन वेळेला साक्ष बदलल्यानंतर नंदिनी देशमुखांचं घर सोडून जात असते. त्यावेळेला फक्त नंदिनी घर सोडत नाही, तर इथे जीवासुद्धा नंदिनीबरोबर देशमुखांचं घर सोडून निघून जातो आणि येथे एक नवरा म्हणून आपल्या बायकोच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, नंदिनी घरातून गेल्यानंतर वसूच्या विरोधामध्ये आता कोण पुरावा जमा करणार, तर ते करते काव्या. तर काव्य आणि पार्थ दोघेजण इथे आता नंदिनीच्या अपमानाचा बदला घेतात. काव्याच्या हाती खूप मोठा ठोस पुरावा लागलेला असतो आणि तो पुरावा जेव्हा काव्या सगळ्यांच्या समोर सादर करते तर इथे देशमुखांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. नंदिनी जे काही बोलते ते खरं होतं याची प्रचिती तेव्हा विक्रम काकांना येते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांना आपण बघितलं, इथे नंदिनी आता 24 तासाच्या आत पुरावा आणणार असते आणि इथे आता रक्षाबंधन असते. तेव्हा वसू आत्या आपल्या नाटकाला सुरुवात करते. वसू आत्या म्हणत असते की ह्या वेळेला विक्रमला मी आता राखीच्या बंधनामध्ये असं काही अडकवणार आहे की फक्त विक्रम बाजू घेताना माझीच घेईल. तो फक्त आपल्या बहिणीची बाजू घेईल आणि त्या नंदिनीच्या प्रत्येक गोष्टीवरती तो अविश्वास दाखवेल आणि काहीही झालं तरीसुद्धा आज या नंदिनीला घर सोडून जावंच लागेल, असं आता फुल प्रूफ प्लॅनिंग हे आता वसूने केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, वसू सगळ्यात आधी लवकरात लवकर उठून दीपकला भेटायला गेलेली असते आणि दीपकला भेटत असताना ती म्हणत असते की दीपक, एक गोष्ट लक्षात ठेव, नंदिनीला कळलंय मी तुला नंदिनीला लग्नातून किडनॅप करायला सांगितलं होतं. मी जरी तुला सांगितलं असेल पण तुलासुद्धा तेच हवं होतं. आता नंदिनीने तुझ्याबरोबर लग्न केलं नाही म्हणून, त्यावेळेला तिथे जर जीवा नसता आला तर कदाचित तुझं आणि नंदिनीचं लग्न हे झालंही असतं. पण इथे नंदिनीचं लग्न तुझ्याबरोबर झालं नाही. तिने तुझ्या थोबाडीत दिली आणि जीवा आणि पार दोघांनी मिळून तुला जेलमध्ये टाकलं. तुझ्याबरोबर जे काही घडलं ते वाईटच घडलं. मी तुला इथून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी सुद्धा प्रयत्न करते. पण आता एक गोष्ट लक्षात ठेव, जर तू मला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढलंस तर मी तुला प्रॉमिस करते की मी पुन्हा नंदिनी आणि तुझं लग्न कसं होईल याकडे लक्ष देणार आहे. कारण मी नंदिनीला घरातून बाहेर काढणार आहे. एकदा का ती घरातून बाहेर पडली मग सगळेजण नंदिनीवरती अविश्वास दाखवतील आणि मग नंदिनीला पुन्हा कुणीही विचारणार नाही.
म्हणून मी तुला म्हणते, जेव्हा नंदिनी तुझ्याजवळ मदत मागायला येईल ना, तेव्हा तू नंदिनीला म्हण की तो तुझ्या बाजूने बोलेल म्हणून. पण घरी आल्यानंतर सगळ्यांच्या समोर तुला नंदिनीची बाजू घ्यायची नाही आहे, तर तुला माझी बाजू घ्यायची आहे, असं इथे आता सांगितलेलं असतं. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी म्हणत असते की मी दीपकला जाऊन भेटणार आणि दीपकला सांगणार की माझ्या बाजूने बोलायला, जे काही सत्य आहे ते घरातल्या लोकांना सांगायला, कारण मी काहीही खोटं बोलत नाही आहे. दीपकने जे काही केलं ते चुकीचंच होतं, पण या सगळ्यामध्ये दीपकला तर शिक्षा मिळाली, पण वसू हत्येने सगळं करून सवरूनसुद्धा त्यांना या गोष्टीची शिक्षा अजून मिळालेली नाही आहे. त्यामुळे वसू हत्येलासुद्धा शिक्षा झाली पाहिजे, असं आता इथे नंदिनीला वाटत असतं. तेव्हा इथे आता वसू हत्याला आठवत असतं की ती कशा पद्धतीने दीपकला भेटून आलेली असते आणि आता विक्रम काकांना सुद्धा तिला आपल्या बाजूने वळवायचं आहे. तेव्हा ती म्हणते की विक्रम, अरे राखी कधीची काढून ठेवली आहे. तेव्हा विक्रम काका म्हणतात, अगं मग वाट कसली बघतेस, चल ना माझ्या हातामध्ये राखी बांध. तेव्हा ती म्हणत असते, अरे पण बाबा, मी तुला राखी बांधलेली चालेल ना, कारण हल्ली या घरामध्ये फक्त माझ्यावरती आरोप होत आहेत. तेव्हा विक्रम काका म्हणतात, तुझा भाऊ असताना तुला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. त्या माझ्या सुना असल्या तरीसुद्धा तू माझी बहीण आहेस आणि मला माहिती आहे तू कधीच अशी चुकीची वागू शकत नाही. तू पटकन माणसाला बोलतेस, त्यांचा अपमान करतेस, पण म्हणून तू कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करशील आणि खास करून तुझ्या भाच्यांचं, याच्यावरती माझा विश्वास बसत नाही. तेव्हा इथे आता नंदिनी ही आता पुरावा शोधायला गेलेली असते. तोपर्यंत इथे आता इमोशनल ब्लॅकमेल करून वसू विक्रम काकांना मोकळी झालेली असते. ती विक्रम काकांच्या हातामध्ये राखी वगैरे बांधते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रक्षाबंधन झालेलं असतं. आता काही वेळ हा निघून गेलेला असतो आणि काही तासातच इथे आता पुरावे मिळवायचे असतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, आता पुरावे गोळा करायची वेळ आलेली असते. ठरल्याप्रमाणे नंदिनी दीपकलाच भेटायला जाते, कारण वसूला माहिती असतं त्याशिवाय नंदिनी हे प्रूफ करू शकत नाही की मी दीपकला सांगितलं होतं तिला लग्न मंडपातून किडनॅप करायला. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता नंदिनी जाते आणि दीपकला म्हणत असते की दीपक, तू माझ्याबरोबर चुकीचं वागलास, पण मला तुझ्या मदतीची गरज आहे. तू प्लीज माझ्याबरोबर येशील का? लग्न मंडपातून तू मला किडनॅप केलं होतंस आणि ते तू वसू हत्यांच्या सांगण्यावरून केलं होतंस, हे तुला आता येऊन माझ्या घरच्या लोकांच्या समोर सांगायचं आहे, कारण त्यांना खोटं वाटतं आहे, कुणीही माझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. आत्तापर्यंत दीपक, तू खूप चुकीचं वागलास, पण मी जर तुला माफ करावं असं तुला वाटत असेल तर तू माझ्याबरोबर येऊन साक्ष देशील का? तेव्हा इथे दीपकला वसूने आधीच सांगितलेलं असतं की नंदिनीने तुझा किती अपमान केला आहे. नंदिनीसाठी तू काही नाही केलंस, तिच्यावरती इतकं प्रेम केलंस, पण नंदिनीने तुझ्या प्रेमाची जाणीव ठेवलीच नाही. उलट तुला जीवा आणि पार्थकडून बेदम मार खावा लागला. तिच्या प्रेमामध्ये तुझी इतकी वाईट हालत झाली आहे की तुला जेलमध्ये राहावं लागतंय. इतकं प्रेम करूनसुद्धा नंदिनीमुळे तुला काय मिळालं? फक्त अपमान आणि इथे नालस्ती, स्वतःचं घर सोडावं लागलं. तेव्हा इथे दीपक आता आधीच नंदिनीवरती चिडलेला असतो. तो काय नंदिनीच्या बाजूने बोलणार? तेव्हा इथे आता दीपक नंदिनीला म्हणतो की ठीक आहे, मी येतो तुझ्याबरोबर. आणि मग दीपक नंदिनीबरोबर येतो. तेव्हा इथे रम्याने आता नंदिनीची बॅग वगैरे पॅक केलेली असते आणि ती सगळ्यांना आता खाली बोलावते आणि म्हणते की काव्या, पार्थ, जीवा, त्याचबरोबर मानिनी काकू, मामा, इथे आता मिथुन काका, सगळ्यांना ती खाली बोलावून घेते आणि म्हणते की आता इथे नंदिनीला दिलेली वेळ संपत आलेली आहे. 24 तासाच्या आत ते आईच्या विरोधात पुरावा आणणार होती ना. 24 तास होत आलेत, ते संपत आलेत, त्याच्यामुळे अजून तिने पुरावा आणलेला नाही आहे. नंदिनी एकदा का आली, तिने आता घरातून बाहेर पडायचं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काव्या खूप चिडलेली असते. काव्या म्हणते, नंदिनीताई पुरावा आणायला गेले ना, मग ती पुरावा घेऊन येणारच. थोडा वेळ वाट बघ, 24 तास पूर्ण व्हायला अजून अर्धा तास बाकी आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या म्हणत असते की संपला आता वेळ, जाऊ दे त्या नंदिनीला, इथूनच बाहेर जाऊ दे. तेव्हा नंदिनी म्हणते, मी पुरावा घेऊन आले. आणि नंदिनी दीपकला आपल्याबरोबर घेऊन आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला असं वाटतं की दीपक तिच्या बाजूने बोलेल. तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक सांग, मला लग्न मंडपातून किडनॅप करायला तुला कुणी सांगितलं होतं? तुला वसू आत्याने सांगितलं होतं ना मला लग्न मंडपातून किडनॅप करायला?
तेव्हा इथे दीपक म्हणतो, हो हो नंदिनी मॅडम, अगदी बरोबर बोलताय तुम्ही. मला वसू आत्याने सांगितलं होतं की नंदिनीला तू आता लग्न मंडपातून किडनॅप कर म्हणून, कारण त्यांना आपल्या मुलीचं लग्न, रम्याचं लग्न पार्थबरोबर लावून द्यायचं होतं ना म्हणून. आणि माझं तुमच्यावरती प्रेम होतंच ते वसू आत्याला माहिती होतं. म्हणूनच वसू आत्या म्हणाली की लग्न मंडपातून तू नंदिनीला किडनॅप कर आणि तिच्याबरोबर लग्न कर, कारण माझ्या मुलीला पार्थबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा इथे वसू आत्यानेच मला सांगितलं होतं तुम्हाला लग्न मंडपातून किडनॅप करायला. त्यांच्या सांगण्यावरून तर मी हे सगळं केलं. त्यांनीच मला ॲड्रेस दिला होता तुमच्या मामाच्या गावचा. तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, बघितलंत ना बाबा, मी खोटं बोलत नव्हते. तेव्हा इथे दीपक म्हणत असतो, बरोबर ना, मी बरोबर बोललो ना. तेव्हा विक्रम म्हणतो, काय रे, खरं बोलतोयस तू? खरं खरं सांग, तू खरं बोलतोयस का? माझ्या बहिणीने सांगितलं होतं तुला नंदिनीला किडनॅप करायला? तेव्हा दीपक म्हणतो, हो, नंदिनी मॅडमने जे बोलायला सांगितलं तेच तर मी बोललो आहे. काय नंदिनी मॅडम, मी बरोबर बोललो की नाही जे काही बोललो ते? तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक, हे काय बोलतोयस तू? मी तुला खरं बोलायला सांगितलं आहे, हे खोटं कुठे बोललं आहेस तू? मी तुला सांगितलं हे सगळं बोलायला. तेव्हा दीपक म्हणतो, हो, तुम्ही म्हणालात ना की वसू आत्याच्या विरोधामध्ये साक्ष दिलीस तर मी तुला जेलमधून बाहेर काढेन म्हणून, म्हणून मी त्यांच्या विरोधात सगळ्यांबरोबर बोललो. आता तुम्ही मला जेलमधून बाहेर काढाल ना? तेव्हा इथे दीपकने नंदिनीला सगळ्यांच्या समोर आता तोंडावरतीच पाडलेलं असतं. दीपक म्हणत असतो की नंदिनी मॅडम स्वतः आल्या होत्या आणि त्या म्हणाल्या की दीपक, जर तू म्हणालास ना की वसू आत्याने मला सांगितलं होतं नंदिनीला लग्न मंडपातून किडनॅप करायला, अशी जर तू साक्ष दिलीस वसू आत्यांच्या विरोधात आणि माझ्या बाजूने, तर मी तुला लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढेन. तुझ्यावरती केलेली तक्रार, तुझ्यावरती केलेला गुन्हा, जी काही कंप्लेंट केली आहे ती मी मागे घेईन. पण तुला आता वसू आत्यांच्या विरोधात बोलायचं आहे सगळ्यांच्या समोर, मी खरी ठरली पाहिजे, असं मला नंदिनी मॅडम म्हणाल्या. तेव्हा नंदिनी म्हणते, दीपक, खोटं बोलू नकोस, कळलं ना? नीच माणसा, तेव्हासुद्धा नीचपणा केलास आणि आताही तसंच वागतोयस तू, सगळ्यांच्या समोर खोटं बोलतोयस. मला तर असं वाटतंय वसू आत्या येऊन भेटल्या होत्या वाटतं तुला सकाळी, म्हणूनच तू त्यांच्या बाजूने बोलतोयस. ते त्यांनी सांगितलं होतं ना तुला मला किडनॅप करायला, आणि आता सत्य बोलायची वेळ आली आहे तर सगळं काही माझ्यावरती टाकून मोकळा झालास का तू? तेव्हा नंदिनी म्हणते, खरं बोल दीपक, अजिबात खोटं बोलू नकोस. मी तुला असं काही बोलायला सांगितलेलं नाही आहे. मी तुला उलट सांगितले जे काही खरं आहे ते तू सगळ्यांना सांग, असं बोलले होते की नाही? तेव्हा वसू म्हणते, बघतोयस ना विक्रम, अरे मला फसवण्यासाठी ही नंदिनी किती खोटं बोलते ते बघितलंस ना? रम्या म्हणत असते, बघताय ना मामा, बघताय ना तुम्ही, या नंदिनीने किती प्लॅनिंग केलं आहे आईला फसवायला. आता दीपक तर नंदिनीचं ऐकणारच ना, कारण त्या दीपकचं तर नंदिनीवरती प्रेम आहे. तिच्यासाठी तो जेलमध्ये जाऊन बसणार आणि जर त्याला बाहेर यायचं असेल तर नंदिनीच्या सांगण्यावरून तो काहीही खोटं बोलायला तयार होईल. माझ्या आईला फसवण्यासाठी नंदिनी, अगं किती खालच्या पातळीला जाशील. तेव्हा काव्या म्हणते, एक मिनिट, माझी ताई कधीच खोटं बोलत नाही. ती जर म्हणते की वसू आत्याने दीपकला ताईला लग्न मंडपातून किडनॅप करायला सांगितलं होतं तर वसू आत्याने हे केलेलं आहे. माझी ताई कधीच खोटं बोलत नाही, ती स्वतःही खोटं बोलत नाही आणि दुसरं कोणी खोटं बोललेलं तिला आवडतसुद्धा नाही. ए दीपक, नालायक माणसा, तुझी खरी जागा त्या जेलमध्येच आहे. ताईने चुकी केली तुझ्यावरती विश्वास ठेवून, ताईकडून बदला घेतोयस ना तू? तिने तुझ्याबरोबर लग्न केलं नाही म्हणून तिच्यावरती राग काढतोयस ना? मला पूर्णपणे खात्री आहे की वसू आत्या तुला सकाळी भेटून गेल्या आणि त्यांनीच तुला सांगितले ताईच्या विरोधात बोलायला. मला 100% खात्री आहे वसू आत्या हे खेळ खेळणारच. काय वसू आत्या बरोबर ना? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आता दीपक तुमच्या बाजूने बोललाय म्हणून आमच्याकडे काहीच पुरावा नाही आहे आणि आम्ही जे बोलतोय ते चुकीचं आणि तुम्ही बरोबर असा त्याचा अर्थ होत नाही. नंदिनी ताई जर बोलली तर ती बोलली, कारण ती कधीच खोटं बोलत नाही. नंदिनी ना खोटं बोलते ना कुणाला खोटं बोलू देते. तेव्हा इथे पोलिसांना फोन करून आता दीपकला अरेस्ट करायला लावलेली असते, कारण दीपक काही कामाचा निघत नाही. तो इथे नंदिनीवरती सगळा रागच काढतो. तेव्हा रम्या म्हणते, चल नंदिनी, बॅग तुझी भरून तयार आहे, आता 24 तास संपले, चल आताच्या आता इथून बाहेर पड. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते, रम्या, हे बघ, जे झालं ते झालं, रागाच्या भरामध्ये जे बोलली ते बोलली, पण आता नंदिनी कुठेही जाणार नाही आहे, बास झालं तुझं. तेव्हा रम्या म्हणते, का मामी, जर आता तिने पुरावा आणला असता तर माझी आई खोटी ठरलीच असती ना? तर मग आता माझी आई जर इथे जिंकले आणि ती नंदिनी हारली तर तिने घर सोडायचं. नंदिनीने शब्द दिलाय आणि नंदिनीच म्हणते ना, नंदिनी बोलून नाही करून दाखवते. नंदिनीने शब्द दिला की दिला, मग आता दिलेला शब्द पाळायचा. नंदिनी घर सोडून जायचं असं रम्या म्हणालेली असते. तेव्हा नंदिनी आता घर सोडून जायला निघते. ती म्हणते, ठीक आहे रम्या, पण पुरावा घेऊन आल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, तेव्हाच मी घरामध्ये मानाने परत येईन.
तेव्हा प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आता घर सोडून जाणारच असते. तेवढ्यात तर जीवा म्हणत असतो की नंदिनी, तू एकटीने जायचं नाही, मी सुद्धा तुझ्याबरोबर येणार. तेव्हा नंदिनी म्हणते, असं करू नका जीवा, या सगळ्यामध्ये तुमची काहीही चूक नाही आहे. तेव्हा इथे आता जीवा म्हणत असतो की नाही, तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा. इथे आता सुख-दुःखामध्ये, कितीही कठीण प्रसंगामध्ये मी तुझी साथ देणार, अशा आपण वचनं दिली आहेत ना एकमेकांना. त्याच्यामुळे आता मी तुझ्याबरोबर येणारच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे जीवा नंदिनीची साथ देतो. दोघेही जण आता घर सोडून बाहेर पडलेले असतात. पण मात्र इथे आता नंदिनी गेलेली असते. काव्याला खूप जास्त वाईट वाटतं. काव्य रडतही असते. तिला थांबवण्याचा प्रयत्न करते, पण नंदिनी थांबत नाही. तेव्हा काव्य म्हणत असते, वसू आत्या आणि रम्या ताई जरी इथे नसली ना, तरी काव्य इथे आहे आणि मी तुला शब्द देते, इथे वसू आत्यांच्या विरोधात पुरावासुद्धा मिळवणार आणि सगळ्यांच्या समोर त्यांचा पर्दाफाश करणार आणि माझ्या ताईला मानाने देशमुखांच्या घरामध्ये परत घेऊन येणार, हा शब्द आहे माझा. असं इथे आता काव्या, रम्या आणि वसू दोघींना सुद्धा म्हणते. तेव्हा इथे पार्थ तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि प्रेक्षकांनो, इथे आता काव्या लवकरच पुरावा मिळवणार आहे. तर इथे काव्य आणि पार्थच्या हाती असा एक ठोस पुरावा लागणार आहे. तो सगळ्यांच्या समोर सादर केल्यानंतर इथे आता काव्य आणि पार्थ दोघेजण मिळून इथे रम्याची आणि वसू आत्याची चांगलीच नांगी ठेचणार आहेत आणि त्या दोघींना आता इथे घरातून बाहेर काढण्याचा पूर्णपणे बंदोबस्त करणार आहेत. आणि एकदा का हा पुरावा दाखवला की मग सगळ्यांना कळणार आहे की वसू ही किती मोठं प्लॅनिंग करत होती नंदिनीला घरातून बाहेर काढण्यासाठी. आणि तेव्हा इथे नंदिनी पुन्हा एकदा देशमुखांच्या घरामध्ये मानाने गृहप्रवेश करणार असते आणि वसू आत्याचं सत्य काव्याने सगळ्यांच्या समोर आणल्यानंतर इथे वसू आत्याची रवानगी घराच्या बाहेर होणार असते.